गोंदिया जिले के आमगांव तहसील में कुआदास नाले पर बना पुल आसपास के कई गांव को जोड़ता है, लेकिन बरसात के मौसम में नाले में बाढ़ आने से इस पुल से आवागमन बंद हो जाता है। इसलिए इस पुल की ऊंचाई बढ़ाने के लिए अब ग्रामीणों ने आंदोलन का सहारा लिया है। इस पुल पर ग्रामीण अनशन पर बैठे हैं। गोंदिया जिले के आमगांव तहसील के पिपरटोला, मरारटोला, धनोली गांव को जोड़ने वाला ये पुल 40 साल पहले बना था, लेकिन इस पुल की ऊंचाई कम होने से मानसून के दिनों में स्थानीय ग्रामीणों को काफी परेशानी उठानी पड़ती है। इस नाले में जलस्तर बढ़ने से पुल के ऊपर से पानी बहता है, जिससे कई दिन तक ये मार्ग बंद रहता है। इसीलिए इस पुल की ऊंचाई बढ़ाने की मांग करते हुए ग्रामीण अनशन पर बैठे हैं। हमारी मांगे अभी नहीं तो जय जवान इनकलाब। आज दिनांक 12 ऑगस्ट 2024 ला पिपरटोला आणि चिष्टोला ह्या गावामध्ये जो अतिशय जीर्ण असलेला पूल आहे आणि कमी उंचीचा जो पूल आहे, तो पूल ची जे उंची आहे ते वाढवण्यात यावी आणि नवीन पूल बांधकाम झाले पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही इथं आमरण उपोषणाला बसलेले आहे। हो, आम्ही पत्रव्यवहार केला होता आणि हा जो पत्रव्यवहार आहे उपोषणाचा सुद्धा आम्ही 15 ते 20 दिवसा अगोदर दिलेला होता आणि पूल नवीनीकरणासाठी आम्ही 15 वर्ष अगोदरपासून आम्ही निवेदन देत आहोत, तरी सुद्धा आमची जी मागणी आहे ती पूर्ण होत नाही आहे। आज आहे सुनील भाऊ गिरणकर यांनी आमरण उपोषण हा इथे कुवेडास नाल्यामध्ये घेतलेला आहे आणि सर्व जी पिपरटोला, धानोली आणि दरबडा ही सर्व गावातली जनता सुद्धा इथं उपस्थित झालेली आहे। यांचा खरं म्हटलं तर उद्देश म्हणजे असा आहे की हा जो नाला आहे हा खूप जुना आणि जीर्ण असून सुद्धा ह्या नाल्याला आता पावसाळ्यामध्ये सतत पाऊस असल्यामुळे लोकांना जाणे येणे करण्याकरता खूप अडचण होत आहे। जसे आहे शाळेतले विद्यार्थी आहेत किंवा एखादा माणूस किंवा एखाद्या कोणी जर बिमार पडला तर त्याला आपण दवाखान्यामध्ये प्रथम उपचारास करता कुठं नेऊ शकत नाही, त्यांच्याकरता खूप समस्या आहे। तर आमची अशी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी काहीतरी येऊन इथं लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर ह्या पूलच्या उंची वाढवण्याकरिता जे आम्हाला जे टार्गेट आहे त्यांचे ते पूर्ण करून द्यावे अशी माझी प्रशासनाला। आपण उपोषणाला बसलेला आहोत। इथं भरपूर समस्या आहेत आपल्या गावाचे। हा कुवाडास नाला पिपरटोला आणि चिष्टोला याच्या मधामध्ये आहे आणि इथं जो आपला जो रस्ता जो पाटबंधारा बनलेला आहे हा कमीत कमी 35 ते 40 वर्ष जुना आहे आणि जीर्ण कंडिशन मध्ये आलेला आहे। इथं या नाल्यावर येण्या जाणाऱ्याची संख्या भरपूर आहे। इथं आपला गाव आमगाव मधून 8 ते 10 किलोमीटर आतमध्ये आहे। इथं नेहमी आपला पावसाळ्यामध्ये भरपूर समस्या येतात। इथं कसं आहे, जसं आपला गावामध्ये शिक्षण जे आहे 5वी 6वी 7वी पर्यंत आहे। 7वी 8वीच्या नंतर आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला आमगाव झालिया जावं लागते आणि पावसाळ्यात इथं कसं आहे, जसं पाऊस भरपूर पडला की या पुला, आता हे तुम्ही पूल पाहत असाल, या पुलावर भरपूर 8 ते 10-15 दिवस डुबलेला राहते। आमच्या मागण्या असं आहे की या पुलाची जो उंचाई जो आहे आपल्याला या नवीनीकरण, नवीन ओव्हरब्रिज पाहिजे।